नीट पेपर लीक प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागलेली आहे। परीक्षा जाहीर झाल्यापासूनच आरोपींनी या परीक्षेत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवले होते। नीटच्या परीक्षेत सुद्धा 4 टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांची गैरमार्गाने मदत केल्याचं आश्वासन देखील दिलं गेलेलं होतं। हे 4 मार्ग म्हणजे कॉपी करण्याचे 4 पर्याय आहेत। हे पर्याय नेमके कोणते होते आपण पाहूया। पेपर थेट लीक करणं हा पहिला पर्याय होता, तर दुसरा पर्याय होता पेपरला डमी उमेदवार पाठवणं, तिसरा पर्याय होता परीक्षा केंद्र ठरवून देणं आणि चौथा पर्याय होता दिलेला पेपर हा मागच्या दारानं स्वीकारून त्याची बरोबर उत्तरं देऊन पुन्हा परीक्षा केंद्रात ठेवणं। यामध्ये अन्य आरोपींचा देखील सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी 4 पर्याय दिले जात होते अशी धक्कादायक माहिती आता समोर येतेय। लातूर नीट पेपर फुटीची मोडस ऑपरेंडी माझाच्या हाती लागलेली आहे। लातूरमधल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 4 आरोपींची नावं समोर आलेली आहेत। आरोपी संजय जाधव, जरील खान, उमर खान पठाण यांची नावं आता समोर आलेली आहेत। लातूरमधील आरोपी दिल्लीतल्या गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत संपर्कात असल्याचं देखील समजतंय। जाधव आणि पठाण यांच्या मोबाईलमध्ये 12 विद्यार्थ्यांचं ऍडमिट कार्ड सापडलेलं आहे आणि यावरून हे स्पष्ट होतंय की हे लोक या विद्यार्थ्यांकडनं मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना परीक्षेपूर्वी पेपरची माहिती पुरवत होते। लातूरमधल्या या कारवाईचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी। पाहूया। लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पेपर फुटी प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यात लातूरचे संजय जाधव आणि पठाण यांचा समावेश आहे। त्याच पद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील कुंगलवार या व्यक्तीचा समावेश आहे आणि दिल्लीमधील गंगाधर नावाचा जो व्यक्ती आहे ज्याचं पूर्ण नाव माहीत नाही अशा 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पठाण आणि जाधव हे 2 जण आणि धाराशिव जिल्ह्यातील कुंगलवार हे दिल्ली येथील गंगाधर याच्या संपर्कात होते आणि इथले जे 12 लोकांचे ऍडमिट कार्ड विद्यार्थ्यांचे यांच्या मोबाईलमध्ये सापडलेले आहेत तर त्यांच्याकडून पैसा घेऊन हे गंगाधरला पुरवत होते आणि गंगाधर त्यांच्यासाठी पेपर फोडण्याचं काम करत होता असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। मात्र पोलीस याबाबत मौन बाळगून आहेत। पोलीस कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत। जे स्टेटमेंट असेल ते तुम्हाला लेखी स्वरूपात मिळेल अशा प्रकारची भूमिका लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घेतली आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।